नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज ज्याला मी भेटणार आहे तो प्रत्येक बाबतीत क्युरियस असतो। बाबा कामावरून घरी आल्यावर त्याचा कंप्लीट बॉक्स होतो, आपल्या लक्षातही येणार नाही असे तो प्रश्न विचारतो आणि बिचाऱ्या आई बाबांची दमछाक करतो। चला तर मग भेटूया परेल मधल्या शार्दूलला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। येस, आहा, बशा स्पायडी इकडे ये। तू कोण आहेस? स्पायडरमॅन। वाव, आणि तुझं नाव काय आहे? स्पायडरमॅन? स्पायडरमॅन। अच्छा, याचं नाव स्पायडरमॅन आहे। आणि हा जो मुलगा आहे, हा मुलगा, त्याचं नाव काय आहे? शार्दूल। शार्दूल। आणि मला असं कळलंय तू सगळ्यांच्या खोड्या काढतोस? हो, असं टपलीत मारून पडून जातोस? आम्ही आणि अमृता खेळत होतो दाडे, मग ती आम्हा दीदी बोलली, आम्ही प्रसाद देत होतो, मग ती दीदी बोलली काय सोडून देतीस? मग मी बोललो ती तू तर ओरडतीस माझ्या अमृताला। असं बोललास तू? हो, आणि वीणाताईला कोणी त्रास दिला? तुतला वीणाताई बाजूला राहते ती। तोंड काय तोंड? तू त्यातला ताप दिला ना? तो नाही ताप दिला त्याला? तात नाही, मग दम बोलायचं। काय काय? दम। दम? बापरे, दम दिलास? कोणाला दम दिलास तू? मलाच दिली ती। का? तू काय केलंस? मी काय नाही केलं, फक्त मी अमृताला बोलत होतो आपण खेळूया, लगेच बोलली तायडे बाहेर नाही खेळायचं। असं बोलली तुला ती? हो, मी ताई नाही केलं असं बोलला तो। आणि तू वीणाताईला बांधून का ठेवलं होतंस? बांधलं नाही, मग आम्ही रांगोळी बघत होतो ती दोलवाली। मग तीच बोलली रांगोळी नाही बघायची आमची आहे। रांगोळीला तो रांगोळी असं म्हणतोय। मला सांग, तुला स्वप्न पडतात? तुतले स्वप्न झोपल्यावर? तू तसे हा, तुला नाही पडतात? नाही। भूताची? नाही, भूत असतात का? नसतात। मग कुठे असतात? लांब असतात। कुठे? हे बनवतात ना भूताचं दर, मग त्याचे डोळे दिसतात। ही बाई, कोणाचे डोळे दिसतात? भूताचे। माझ्याकडे नको बघूस, मला भीती वाटते बाई। असे असतात। हो, बाप रे। पण मग मला सांग, भूत रात्री येतात, मग रात्री चंद्र का दिसतो आपल्याला? कारण मून थंड असतो। थंड असतो? अच्छा, पण मग तो रात्रीच का दिसतो? कारण तो झोपतच नाही। का नाही झोपत? पण मग मूनची आई त्याला ओरडत नाही झोपला नाही तर? ओरडती। काय म्हणते? तर बाहेर नाही जायचं असं चंद्राची आई त्याला सांगते? पण मग ही चंद्रा कोण आहे? चंद्र नाही, मून आहे। अच्छा, मून आहे। ओके 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 ओके, मस्त। आणि पक्षी आहेत ना, पक्षी, त्यांना पंख का असतात, आपल्याला का नसतात? कारण आपल्याला तोंड असतं। कारण आपल्याला तोंड असतं। ओके, पण मग आपल्याला उडता का नाही येत? कारण आपण स्पायडरमॅन नाही आहेत। ओहो, क्या बात आहे, कारण आपण स्पायडरमॅन नाही आहेत। नाईस नाईस नाईस, तू फारच विचारवंत आहेस। तू मोठा होऊन काय होणार आहेस? मोठा होऊन मी पायलट आणि आकाशात उडणार। आकाशात उडणार? पायलट होऊन। पायलट होणार? अरे वा, पण तुला कोणी सांगितलं की पायलट आकाशात उडतात? पायलटनी सांगितलं? कोण आहे तो पायलट? आकाशात रात्री उडतो ना। हो, असा आतडून। ओहो, क्या बात आहे। तू बघितलेलं? कुठे बघितलेलं? आकाशात। आकाशात बघितलं होतं? एरोप्लेन चालवतो। एरोप्लेन कोण चालवतो? तू? मी नाही, पायलट। पायलट चालवतो। अच्छा अच्छा अच्छा, पण तो आकाशातनं मग खाली पडत नाही का? कारण तो सुपरमॅन असतो। पायलट सुपरमॅन असतो। आणि तू कोण असतोस? मी पॉवर रेंजर। पॉवर रेंजर, ओ माय गॉड, कुठून कुठे चाललंय हे सगळं। आणि पॉवर रेंजर काय करतात?
पॉवर रेंजर शक्ती देत कोणाला शक्ती देतात? मुलांना. आणि मुलांना शक्ती दिल्यावर काय होतं मग? मुलं शक्ती दिला तर मुलं आकाशात फिरतात. आकाशात उडतात. मला सांग, तू मोठा झाल्यावर गाडी घेणार आहे आणि कोणाला नेणार? नेणार नाही पण येता मम्मी माझी उस्मानाबाद वरून तालेसला जात होती तेव्हा येताना दाढी आली अंगावर. मम्मीच पडली, पाय तुटला. अरे बाप रे. आणि उस्मानाबाद कुठे? उस्मानाबाद लांब आहे. लांब आहे. तू गेलेला तिकडे? कसा गेलास तिकडे? दाढीमधून. दाढीमधून कसं जाणार? दाढीमधून नाही, तारमधून. तारमधून. अच्छा, तार. पण मग तार तिथपर्यंत पोचते एवढ्या लांब? हो, तार अशी चढायची तार? तार नाही, मग त्याची तशी असती. कशी? अशी एवढी मोठी. हा, लॉरी. हा, टेम्पो. ट्रक. ट्रेन नाही, नक्की काय? ट्रेन. अच्छा, ओके, मस्त रे. नाही, ट्रेन डोंबिवलीला जाते. उस्मानाबादला जाते का डोंबिवलीला जाते? डोंबिवलीला. ओके. आणि टीव्हीवर काय बघायला आवडतं तुला? टीव्हीवर मालिका. मालिता? कोण आहे ही मालिता? ही होती ना, का? तुम्ही लोटांना बोलतात काय? स्पर्श वाचल्याचं. तू बघतोस स्पर्श वात्सल्याचा? काय आवडतं तुला त्या सिरियल मध्ये? तुम्ही बोलतात ना ते. मी बोलते ते आवडतं तुला? मला एक बिग हग दे. ओ कताडी कसे गडू आहे. हा मला असं बोलला आता की ह्याला स्पर्श वात्सल्याचा, इतका वेळ बोबडं बोलवता पण स्पर्श वात्सल्याचा बरोबर बोलला. हा कार्यक्रम खूप आवडतो त्यामुळे मी त्याला गिफ्ट देणार आहे असं म्हटल्याबद्दल. नमस्कार. किती छान गप्पा मारतो हा. आणि शार्दूल स्वतःच सगळं मला सांगत होता. मला फार काही म्हणजे प्रयत्न करावे लागले नाहीत त्याला बोलता करायला. आणि खूप इंटरेस्टिंग बोलत होता आणि मला मज्जा आली. तो तोतलं बोलत होता. कधी बोलतो कधी. खूप क्यूट आहे तो. तर काय सांगाल मला शार्दूल विषयी? शार्दूल म्हणजे प्रचंड क्वेश्चन्स असतात त्याच्या डोक्यामध्ये. शार्दूलचं दुसरं नाव म्हणजे क्वेश्चन बँक. त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड सारखे सतत नेहमी क्वेश्चन्स असतात. मग तुम्ही इव्हनिंगला विचारा किंवा नाईटला विचारा, केव्हाही म्हणा, त्याच्याकडे नेहमी तयार असतं हे असं का. पण त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रिपेअर राहावं लागतं. स्पेशली मी त्याच्याबरोबर जास्त वेळ राहते त्यामुळे मग त्याची मस्ती म्हणा, त्याचा गोंधळ म्हणा किंवा त्याचे क्वेश्चन्स म्हणा, ते मला जास्त टॉलरेट करावे लागतात. बाबा, तुम्ही ऑफिस मधनं आल्यावर काय सीन असतो घरी? बाप रे, मला तर एकदम तो भंडावून सोडतो आल्यावरती. म्हणजे एवढी खोडकर मस्ती. मी बॅग पण मला ठेवून देत नाही. आधी त्याला चॉकलेट लागतं किंवा काहीतरी बिस्किट तरी पाहिजे. जर मी नाही आणलं तर मला पुन्हा रिटर्न पाठवतो आणि जा आणि पहिला मला काहीतरी घेऊन ये. आणि नंतर आलो आणि मी फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेलो की तो बाहेरून लॉक लावणार. म्हणजे त्याला हवं तसंच जर नाही झालं त्याच्या मनासारखं तर मग डेफिनेटली ऍक्शनची रिएक्शन ही असते. सो क्यूट. आणि शेजाऱ्यांशी कसा वागतो हा? या पूर्ण सेक्शन मध्ये हा एकच छोटा मुलगा आहे त्यामुळे हा सगळ्यांचा लाडका आहे. शार्दूल जर समजा आउटिंगला जरी 2-4 दिवस कुठे गेला तर इथे कुणालाही करमत नाही. ते इगरली वाट बघत असतात की हा रिटर्न कधी येतोय. त्यामुळे त्याची मस्ती, त्याचा आगाऊपणा हे सगळे टॉलरेट करत असतात. शेजारी एक मुलगी आहे, ती त्याच्यापेक्षा मोठीच आहे. काय नाव तिचं? तिचं नाव विनीता. ओके. हा, ती बाय प्रोफेशन नर्स आहे पण तरी पण तिची पण त्याच्याबरोबर मस्ती असते. तिच्या शिफ्ट संपल्यानंतर ती येते पण त्याची मस्ती एवढी असते की तो लिटरली तिला बांधतो, मारतो. असं करतो तू? हो. तिला इंजेक्शन पण देतो. हो, तिला स्वतः इंजेक्शन. आणि विशेष म्हणजे त्याला मोठं झाल्यानंतर ना डॉक्टर व्हायचंय. कोण व्हायचंय तुला मोठं झाल्यावर? पोलीस. आई वडिलांनी काही सांगितलं की त्याच्या विरुद्ध बोलायलाच पाहिजे तर ती खरी मुलं. बरोबर. तुम्ही विचारा ना त्याला, पोलीस कशासाठी तुला व्हायचंय? तुला पोलीस कशासाठी व्हायचंय? चोरांना मारण्यासाठी. व्हेरी गुड. पण मग तुझ्या हातात तर ॲम्ब्युलन्स आहे म्हणजे तू डॉक्टर होणार आहेस.
त्यांनी हे सुद्धा सांगून ठेवलंय की आम्ही दोघांनी तो डॉक्टर झाल्यानंतर काय करायचं, तो पेशंटला चेक करणार. ओके, मग मी पेशंट्सला सगळ्या हे देणार इंजेक्शन्स वगैरे, आणि त्याचे पप्पा पेशंट्स लोकांना औषधं देणार. टॅबलेट्स. मग तुझा फीस गोळा करायला कोण हवंय का? मी थांबू का? मी फीस गोळा करू का? थँक्यू, मला जॉब मिळाला. ह्याच्याविषयी जितकं बोलू तितकं थोडं आहे. तेव्हा आता वेळ झाली आहे, तुम्ही ह्याला एक छानसं गिफ्ट मिळवून देऊ शकता. आपण एक गेम खेळूया आणि त्यानंतर तुम्ही ह्याला मिळवून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तर तुम्ही दोघांनी पटापट द्यायचे. जो पहिलं उत्तर देईल त्याला तेवढे पॉइंट्स मिळतील आणि ज्याला जास्त पॉइंट्स मिळतील तो जिंकला. ठीक आहे, सो बझर राऊंड आहे, पटकन उत्तर द्या. ओके, कोण जिंकणार, आई की बाबा? पप्पा. ओके. कापूस म्हणजे कपडा, तर रेशम म्हणजे काय? ताग, जीन्स, मलमल, लोकर. मलमल. बरोबर आहे, आईला 1 पॉइंट मिळालाय. 2011 सालापासून 25 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ए. गणराज्य दिन, 2. मतदार दिन, मानव अधिकार दिन का उद्योग दिन? मतदार दिन. अगदी बरोबर. अंदाज पंच सांगितलं का? नाही. माहिती होतं. 1-1. ओके. 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट? ओके, 1000, 10,000, 1024, 928. 1024. अगदी बरोबर आहे. 2-1. शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कॉन्ट्रॅक्टर या इंग्रजी अक्षरात 2 किंवा अधिक वेळा आलेली अक्षरं कोणती? कॉन्ट्रॅक्टर. CT, COT, CTR, COTR. COTR. बरोबर आहे. जो आता फायनली स्कोअर आहे 2-2. 2-2. टाय झालाय तुमच्यामध्ये, जोरदार टाळ्या. आणि तुम्ही जिंकला आहात शार्दूलसाठी तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. वेलकम. नमस्कार. तुमची जान आहे ना हा सगळ्यांची. याच्याविषयी मला काकांकडनं आणि मामांकडनं ऐकायचंय. काका प्लीज सांगा. ओके, मामा फर्स्ट. तर शार्दूल हा आमचा म्हणजे जीव की प्राण आहे, सगळ्या घरच्यांचाच. आणि तुम्ही पाहतच असाल मगापासून खूप त्याचे म्हणजे आम्ही लाड वगैरे आणि तो म्हणजे लहानपणापासूनच खूप एक आपण टॅलेंटेड आणि गिफ्टेड किड जे म्हणतो त्याची बोलण्याची पद्धत, तो म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला प्रश्न वगैरे विचारतो आणि सगळ्यांची स्पेशली काळजी घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये, ते म्हणजे खूप म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांचा खूप लाडका आहे तो. तो खूपच जास्त लाडका आहे मामाचा, कारण त्याच्याकडे एक ॲम्ब्युलन्स होती, ब्रेकमध्ये ती हरवली. मामानी बाईक काढून धावत गेला, दुसरी सेम तशी ॲम्ब्युलन्स घेऊन आली आणि आम्ही हे बघितलंय. लक्षात ठेव, मोठा आलास पुन्हा हा एपिसोड बघशील तेव्हा लक्षात ठेव. ओके. काका बोला बोला. शार्दूल आमचा खूप छान म्हणजे एकदम मस्त पोरगा आहे आणि आमच्या क्षमारूपांसाठी तर तो एकदम जीव की प्राण आहे. त्यांच्याशिवाय तो राहत नाही. आला ना की पूर्ण दिवसभर त्यांच्याबरोबर खेळतो. सो स्वीट. थँक्यू सो मच. आपण आता गेम खेळणार आहोत. ठीक आहे, मी तुम्हाला काही शब्द कोडी घालेन, खूप सोपी आहेत, एकदम सोपी आहे ती. त्याची पटकन तुम्ही उत्तरं द्यायचे. ओके. हो 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 हो, अगदी सोपं आहे. हा म्हणजे ऍक्च्युली इतकी सोपी आहेत की हा सुद्धा उत्तर देईल. ओके. भर उन्हाळ्यात हिरव्या गार रानात पांढऱ्या मातीत लाल ढेकळ, त्यावर पेरल्या काळ्या बिया, खाल्लं तर मिळेल थंडावा, अशी या फळाची किमया. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आई. पंख आहे पण पक्षी नाही, जादू करते पण जादूगार नाही, प्रेमळ आहे पण आई नाही, म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही, गोष्टींची पुस्तकं वाचा तर खरी, स्वप्नात येईल मग तुमच्या घरी. परी. अगदी बरोबर. कधी आनंदाचे कधी दुःखाचे, कधी अपेक्षित कधी अनपेक्षित, कधी गावातून कधी शहरातून, कधी देशातून कधी परदेशातून, गावोगाव चालू असतं ह्याचं मिरवणं, तिकीट घेऊन ऐटीत लाल गाडीतून फिरणं, फोनमुळे आता फारसं कोणी विचारत नाही, काळजाचा तुकडा हा फार गुणी, ओळखा कोण? पोस्टमॅन. नाही.
बस. नाही, तुम्ही जवळपास आहे. एक उत्तर येस. कंडक्टर. नाही. पत्र. अगदी बरोबर. हे. आता लास्ट अँड द बेस्ट. ओके, कंबर बारीक आयाळ छान, एक पंजा पडला तर जाईल तुमचा प्राण, याची गर्जना ऐकतात सारे जण घाबरतात, जंगलाचा राजा असं याला म्हणतात. लायन. अगदी बरोबर. आता शार्दूलचे आई बाबा त्याच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि त्याला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. तुम्ही दोघंही टीचर्स आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला टास्क देणार आहोत मेमरीचा. ओके, तुझ्याकडे हे ठेवून दे, कारण ह्याच्यावर आई बाबांना लिहायचं या बोर्डवरती. ओके, सो आपल्याकडे काही वस्तू आहेत, त्या मी तुम्हाला 15 सेकंदासाठी दाखवीन, मग बंद करीन आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 1-1.5 मिनिटं मिळेल लिहिण्यासाठी. अच्छा. ठीक आहे? हा, तर आपण सुरुवात करूया. बाबा मला मदत करा. युअर टाइम starts now. Five, 4, 3, 2, 1, stop. Okay? हे घ्या. सावकाश सावकाश. परत आपल्याला उघडून बघायचंय तुम्ही बरोबर लिहिलंय की नाही. ओके, आर यू गाइज रेडी? येस. Your time starts now. बरंच लक्षात आहे दोघांच्या. एक मिनिट झालेला आहे. आठवा, सगळ्या तुमच्याच गोष्टी आहेत. लास्ट 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप 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 स्टॉप. ओके, पहिल्यांदा आईचं बघूया आपण. काय काय आई वाचून दाखव. क्लॉक आहे, सीझर, येस कॉटन, येस ब्लॅक वॅन, येस क्लच आहे, हो आहे बँगल आहे मास्क आहे स्मॉल बॉल आहे, येस कलर चुकलाय, कटर आहे, हो आहे इरेझर आहे. अरे वा, व्हेरी नाईस. इरेझर कुठे आहे? इरेझर नाहीये, म्हणजे फक्त एकच चुकलंय. नाही बेटा, तो शार्पनर आहे. हा, एक मिनिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आईचा स्कोर आहे 10. जोरदार टाळ्या. नॉट बॅड आई, खूप मस्त, व्हेरी गुड. आता बाबांची परीक्षा घेऊया. असंच ठेवा. बाबा वाचून दाखवा प्लीज. सेलो टेप, येस गॉगल, येस कैची, येस टी कप, येस. इरेझर, ते पण माझं चुकलंय. हा, 4, चमचा, 5, माचीस, 6, मास्क, 7, गाडी 8. आणि काडी. बाबांचा स्कोर आहे 8 आणि आईचा आहे 10, त्यामुळे आई जिंकली आहे. Woo! तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू शार्दूलसाठी. आजच्या दिवसातली सगळ्यात बेस्ट गोष्ट कुठली आहे माहितीये? शार्दूलनी मला सांगितलं की त्याची सगळ्यात आवडती मालिका स्पर्श वात्सल्याचा ही आहे. हाऊ स्वीट इज दॅट. तुम्हालाही तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.